अजित पवार विमान अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना केंद्रीय उड्डाण मंत्रालयानं उत्तर दिलंय। अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाईल असं नागरी उड्डाण मंत्रालयानं म्हटलंय। अपघाताबाबत दिशाभूल न करण्याच्या सूचना डीजीसीएकडून रोहित पवार यांना देण्यात आल्या। अजित पवार यांच्या विमान अपघाताची नियमानुसार चौकशी सुरू असून तपास संस्थेचा तपास हा तांत्रिक आणि पुराव्यांवर आधारित आहे। विमानाचे अवशेष तसंच देखभाल दुरुस्तीच्या नोंदीची पद्धतशीर तपासणी सुरू असून घटनेच्या 30 दिवसांच्या आत एक प्राथमिक अहवाल हा प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतरच योग्य वेळी अंतिम अहवाल सादर केला जाईल अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे। त्यामुळे अजितदादा यांच्या अपघाताचं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे। याची माहिती आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊयात। काय म्हणालंय नागरी उड्डाण मंत्रालय? चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाईल। अपघातानंतर 4 फेब्रुवारीला ऑडिट करण्यात आलं। अहवाल लवकरच येईल। अहवाल आल्यानंतर कडक कारवाई केली जाईल। डिजिटल फ्लाइट रेकॉर्डर दिल्लीमध्ये डाउनलोड झालाय। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं सुद्धा डॅमेज झालेलं आहे। व्हीआयपी व्हीव्हीआयपी ऑपरेशन्स बाबत विशेष ऑडिट ही सुद्धा केली जात आहे। 2025 मध्ये डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीचं ऑडिट केलेलं होतं। नॉन शेड्यूल्ड ऑपरेटर्सचे 51 नियामक ऑडिट केले। उड्डाण ड्युटी वेळेची मर्यादा, देखभाल, कागदपत्र आणि स्टेशन सुविधा क्षेत्रांमध्ये अनेक देखरेख केले गेले। सर्व देखरेखीच्या निष्कर्षांवर लक्ष केंद्रित केलं गेलंय आणि ते बंद सुद्धा करण्यात आलंय। तर या सगळ्या संदर्भात आता नागरी उड्डाण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। टप्प्याटप्प्यानं प्राथमिक अहवाल आणि त्यानंतर अंतिम अहवाल हा सादर केला जाणार आहे। त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी जे आरोप केलेले होते त्या संदर्भात मंत्रालयाकडून हे उत्तर आले।